हाय गाईस, आज आपण दम आलू बनवणार आहोत। त्यासाठी बघा हे आलू मी बॉईल करून घेतले। ते आता थोडेसे गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचे। मी पॅनमध्ये तेल टाकते। दोन मोठे चम्मच तेल टाकले। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे। हे बघा आता आपण आलू फ्राय करून घेऊया। तो बटाटे झाले चांगले फ्राय करून काढून घेते आता। हे बघा गाईस, त्याच्यामध्ये आता खडा मसाले टाकायचे। एक तेजपत्ता, 2 लवंग, दालचिनी तुकडा, चक्री फूल आणि 4 काली मिरी कुटून घेतले। अर्धी चम्मच ओवा, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच हिंग, 10-12 पाने कढीपत्त्याची, 2 बारीक चिरलेले कांदे, होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। नंतर टॅमॅटो टाकायचे। त्याच्यासाठी थोडंसं कांद्यामध्ये मीठ टाकते मी, लवकर कांदा फ्राय होईल। थोडंसं मीठ टाकते, लवकर फ्राय होईल कांदा। टमाटर नंतर टाकलं की लवकर फ्राय होईल। बघा 5-6 लसणीच्या कळ्या कुटून घेतले, थोडंसं अद्रक, टमॅटो बारीक चिरलेले ते पण टाकते। आणि बघा आपला टमाटर कांदा झालेला आहे गोल्डन ब्राऊन। आता मसाले टाकूया। 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला। खोबरं, कांदा, लसूण हे सगळं वाटलेला मसाला लागतात। त्याच्यामध्ये आपल्या घरचे फ्रेश दही टाकून घ्यायचं। तर चांगलं मिक्स होईपर्यंत ग्रेव्ही शिजलेली आहे चांगली। ही बघा ग्रेव्ही छान झालेली आहे। 1 वाटी पाणी घालू त्याच्यामध्ये। थोडी ग्रेव्ही ना, हे बघा छानशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपल्याला 5 मिनिटं स्लोवरती झाकण ठेवून जरा शिजून द्यायचं आहे। कारण मी मसाला थोडा कमी टाकला आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट टाका, कारण आमच्या घरी तिखट कमी खा। दम आलू आपला तयार आहे। कोथिंबीर टाकून घेऊया। थोडीशी घी, चम्मच घी, अर्धा चम्मच हिंग टाकलं। टेस्ट छान येते। बघा चपातीवर खाऊ शकता, नाहीतर राईसवर पण खाऊ शकता। त्याच्यासोबत हे सलाड आहे। आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।